गेल्या 2 तासापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर सहकुटुंब करणार स्नेहभोजन। दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चेची शक्यता। जैन समुदाय सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। मुंबईत लावले कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर। कबूतर खाण्याचा मुद्दा तापण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। भाजप व केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला लावणार हजेरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक। महायुती म्हणून नको तर भाजपा म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या। भाजपा कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर अंतिम निर्णय हा जिल्हा पातळीवर घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। भाजपामध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या। कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांचे आदेश। स्थानिक निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। राजकारणात नेत्यांना सर्व लोक शिव्या देतात। शिव्या ऐकणं हा आमचा धंदाच झालाय। शिव्या ऐकायच्या त्यानंच आमदार व्हावं, गुलाबराव पाटलांचं विधान। कंबरडं मोडलेल्यांनी हंबरडा मोर्चा काढला। पक्ष जिवंत ठेवण्यासाठी हंबरडा सुरू। उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर आमदार संजय केणेकरांचा निशाणा। बीड जिल्हा कारागृहातील जेलरकडून कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव। जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचा गंभीर आरोप, तर संपूर्ण रॅकेट जेलर चालवत असल्याचा दावा। कबूतर खाण्याच्या वादात सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंची उडी। कबुतरांमुळे फुफ्फुसांच्या गंभीर आजाराचा धोका। डॉक्टरांचा इशारा गांभीर्यानं घेण्याचा भोगलेंचा सल्ला। तर कबुतरांना खाऊ घालणं थांबवण्याचं केलं आवाहन। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक। तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पाकचे 18 जवान ठार। पाकच्या अनेक चौक्यांवर अफगाणिस्तानचा कब्जा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत। ठाकरे कुटुंबियांचा मातोश्रीवरती स्नेहभोजनाचा आज कार्यक्रम आहे। संपूर्ण राज ठाकरे कुटुंब स्नेहभोजन कार्यक्रमासाठी मातोश्रीवरती गेलंय। या भेटीवेळी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळशीचं रोप घेऊन राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी पोहोचले। या भेटीसाठी अनेक वर्षांनी राज ठाकरे आईला सुद्धा घेऊन मातोश्रीवरती गेलेत। या भेटीदरम्यान ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चेची शक्यता आहे। मागील 3 महिन्यातली ही ठाकरे बंधूंची 6वी भेट आहे। ठाकरे बंधूंनी भेटीचा सिक्सर लगावलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण 6व्यांदा गेल्या 3 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंची भेट झाली आहे। आणि आज तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत मातोश्रीवरती स्नेहभोजनासाठी गेलेत। महापालिकेच्या कसल्या महापालिकेची आई आहे बरोबर आपण पाहिलं तर राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्यावेळा मातोश्रीमध्ये प्रवेश करत होते, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र आई सोबत आहे जरा समजून घ्या असं राज ठाकरे म्हणालेत। त्यामुळे इतर काही बोलण्यास त्यांनी एक प्रकारे नकारच दिलाय की आज नेमकं मातोश्रीवरती येण्याचं प्रयोजन काय किंवा काय या संदर्भात त्यांना विचारलेलं असताना थोडं समजून घ्या, आई सोबत आहे। महापालिकेसंदर्भात सुद्धा विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेश सावंत आहेत। सर, आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। सहकुटुंब राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले आहेत, कसं पाहता याकडे? हे तर सातत्याने दिसणार। शेवटी बंधुप्रेम आहेत, एकाच कुटुंबातनं वाढलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली राजसाहेब असू दे, उद्धवसाहेब असू दे किंवा संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एक जीव होता। तो मध्ये कुठेतरी कोणीतरी काडी टाकली असेल किंवा काय मध्ये काही झालं असेल, परंतु शेवटी भाऊबंदकी आहे। ही भाऊबंदकी आज ना उद्या एकत्र येते
आणि आजचा चित्र बघाल तुम्ही मागे दिवाळी गणपतीला सुद्धा उद्धवसाहेब सह फॅमिली राजसाहेबांकडे गेलेले. आज राजसाहेब त्यांच्याकडे कौटुंबिक सोहळा असेल. आम्हाला तर खूप आनंद होत आहे आणि महाराष्ट्राच्या तमाम मराठी प्रेमी माणसांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला हे कौटुंबिक सोहळा खूप आवडेल. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरेंमध्ये भेटीगाठी ह्या वाढलेल्या काहीशा पाहायला मिळत आहेत आणि तसंच आता स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील अगदी तोंडावरती आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या दोन्ही बंधूंमध्ये दोन्ही पक्षातील देखील युती होणार का, ही देखील चर्चा रंगू लागली आहे पुन्हा. आता दोन्ही ब्रँड एकत्र यावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा गेली 20 वर्षापासून आहे. ती इच्छा महाराष्ट्राची आज पूर्ण होते आणि जशी तुमची इच्छा आहे, तुमची मागणी आहे, तशी आमचीसुद्धा इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र लढू दे. महाराष्ट्राला चित्र दिसू दे की दोन वाघ एकत्र जंगलामध्ये फिरल्यानंतर कसा दरारा निर्माण होतो हे महाराष्ट्राला बघायचं आहे. हे इतर पक्ष त्याच्यामध्ये खोडी टाकत असतील, परंतु आज त्यांना समजलं की महाराष्ट्राची अस्मिता जगवायची असेल, टिकवायची असेल तर दोन ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, पण कुठे अडतंय नक्की? कारण राजकारणामध्ये दोन्ही बंधू एकत्र येताना का पाहायला मिळत नाही? आता राजकारणाच्या पलीकडे गाठीभेटी चालली आहे ना. उद्या आमच्या ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचा धडक मोर्चा आहे, दिसते आहे ना? कुठे नाही दिसत आहे ते सांगा ना. आज आम्ही सुद्धा आता एकत्र फिरतो. आमचे मनसेचे पदाधिकारी, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र फिरणार आणि भविष्यात फिरणार सुद्धा. आमच्यामध्ये कटुता कधी नव्हतीच. मध्ये काय थोडा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा होता, परंतु कटुता ही नेहमी नव्हती. मनसैनिक आणि शिवसैनिक नेहमी सातत्याने एकत्रच होते आणि भविष्यात सुद्धा एकत्र राहतील. उद्या ठाण्यामध्ये जो मोर्चा आहे, एकाच विषयावरून दोन्ही पक्ष हे या मोर्चाद्वारे एकत्र येणार आहेत आणि लोकांसाठी हा लढा असणार आहे मोर्चाच्या स्वरूपातून. परंतु आता जसं म्हटलं की निवडणुकांमध्ये या दोन्ही बंधूंची एकत्रता दिसून येईल का? बघा, ही लोकांची इच्छा आहे आणि लोकच आता म्हणणार आहेत. सगळे जनताच लोक बोलणार आहे. बाकी आपसातले मतभेद किंवा कोण मोठा मी मोठा हे विसरून आज मराठी माणसांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी तुम्ही एकत्र या. बाकी मनसैनिक किंवा शिवसैनिक महाराष्ट्राचाच विकास करणार आहे. आज महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी ढागाळलेली आहे किंवा कमी प्रमाणात त्यांना लेखायचा प्रयत्न चालू आहे. शेवटी दिल्ली, आज तुम्ही इतिहास बघा, इतिहासामध्ये सुद्धा दिल्लीचे तख्त ताकीद शेवटी महाराष्ट्रालाच घाबरत होते किंवा महाराष्ट्राचा दरारा होता, ते सुद्धा मराठी माणसांकडेच होता. शेवटी महाराजसुद्धा एक मराठी होते, पण त्यांनी कधी जातभेद मानली नाही. तशी ठाकरे बंधूंनी सुद्धा कधी मला वाटते जातभेद कोणाची विचारली नाही. जो घरात येणारा मानवी धर्म आहे तोच त्यांनी स्वीकारला आहे आणि त्या पद्धतीने इतिहासकालीनच आता सुरुवात होते आणि त्याची गौडदौड सुरुवात झालेली आहे. जसं मुघलांना दिसत होते संताजी धनाजी पाण्यामध्ये सुद्धा, तसे आता थोड्या दिवसांनी इतर राजकीय पक्षांना उद्धवसाहेब राजसाहेब जनी मनी पाशानं सगळीकडे दिसणार आहे दोन ठाकरे ब्रँड. जसं गणपतीत आपण पाहिलेलं होतं, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले होते, तसं आता दिवाळीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही बंधू एकत्र येणार का? सहकुटुंब एकत्र भेटणार का? भेटले ना. आज तुमच्याच माध्यमातून आम्हाला समजलं. आम्ही मदत फेरी करत होतो, न्यूजच्या माध्यमातून समजलं की कौटुंबिक सोहळा आहे किंवा जेवणाचा कार्यक्रम असेल. अशा रीतीने राजसाहेब आले, उद्धवसाहेब दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या निमित्ताने जातील. शेवटी तिथे सुद्धा राजसाहेबांची बहीण आणि उद्धवसाहेबांची बहीण काय सेम एकच आहेत. ते एकत्र येतील त्यावेळी सुद्धा. धन्यवाद. आमदार महेश सावंत यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. जसं काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी वाढलेल्या आहेत, तसंच दिवाळीनिमित्त देखील या भेटीगाठी आणखी वाढतील असं देखील आमदार महेश सावंत यांनी वक्तव्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ही 6 दृश्य आहेत. आतापर्यंत ठाकरे बंधूंची भेट कधी आणि केव्हा झाली? पहिली भेट ही विजयी मेळाव्याच्या निमित्तानं 5 जुलैला झालेली होती. त्यानंतर दुसरी भेट 27 जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ज्या दिवशी होता तेव्हा मातोश्रीवरती राज ठाकरे गेले होते. त्यानंतर गणेशोत्सवात 27 ऑगस्टला शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे आले होते आणि मग उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावरती आले 4थ्या भेटीवेळी आणि राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवरती एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र दोघे भाऊ भेटले आणि मग राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते आणि 6वी भेट आज पुन्हा एकदा स्नेहभोजन. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत सध्या आहेत. सुमित, किती वाजता बरोबर राज ठाकरे मातोश्रीवरती गेलेत? सोबत कोण कोण? आता किती वेळ झालाय? काय त्याबद्दलचे अपडेट?
आहे जेव्हा राज ठाकरे त्यांच्या मातोश्रीच्या सोबत सध्या मातोश्री निवासस्थानी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ते आलेले आहेत. बऱ्याच काळानंतर राज ठाकरे यांची आई देखील मातोश्रीवर पहिल्यांदाच आली आहे. कारण गेल्या 2.5 दशकांपासून हे दोन्ही कुटुंब वेगवेगळे झाले होते. कारण मनसे वेगळी स्थापन झाली त्यावेळेला कटुता आली होती. पण आता ही सगळी कटुता पुन्हा एकदा संपते. दोन्ही बंधू एकत्र येतात. केवळ राजकीय एकत्र येणं नाहीये तर कौटुंबिक एकत्र येणं देखील सुरू आहे. आणि म्हणूनच गेल्या 3 महिन्यामध्ये आतापर्यंत ह्या 7 भेटी झालेल्या आहेत. म्हणजे 6 भेटी तांत्रिकदृष्ट्या, पण जसं संजय राऊत यांच्या कार्यक्रमात हे दोन्ही कुटुंब एकत्र आले आणि त्यानंतर जेव्हा राज ठाकरे पुन्हा घराकडे निघालेले होते त्याच दरम्यान त्यांनी वाटेमध्ये गाडी फिरवून ते मातोश्रीवर गेले. त्यामुळे एकूण 7 भेटी आतापर्यंत त्यांच्या झालेल्या आहेत. आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी ते मातोश्रीवर आलेत. यावेळेला त्यांनी तुळशी वृंदावन आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं एक स्मारक ते देखील भेट म्हणून मातोश्रीवर दिलेलं आहे. आज स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये माशांचा बेत असल्याचं सध्या कळतंय. कारण हे कौटुंबिक सगळे एकत्र आलेले आहेत. कारण राज ठाकरे यांची आई देखील घरी आली आहे, मातोश्रीवर आली आहे बऱ्याच काळानंतर. त्यामुळे हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज रविवारच्या दिवशी मातोश्रीवर सध्या सुरू आहे. आणि गेल्या 1.25 तासापासून राज ठाकरे त्यांच्या आईसोबत मातोश्रीवर आहेत आणि ही भेट आणखी काही काळ चालेल. केवळ याच्यामध्ये कौटुंबिक चर्चा होते की इतर काही राजकीय चर्चा होते पाहणं महत्वाचं असेल. पण सध्या तरी राज ठाकरे यांनी जशी मगाशी प्रतिक्रिया दिलेली होती की आता आईसोबत आहे, इतर विषयी नाही. त्यामुळे कदाचित आजच्या या भेटीमध्ये कौटुंबिक विषयांवरती चर्चा अधिक होऊ शकते किंवा कौटुंबिक जिव्हाळा सगळा पाहायला मिळेल. काही वेळात तिथले सगळे फोटो देखील आपल्या समोर येतील. पण तुर्तास आता 1 तास झालेला आहे, 1 तासाहून अधिक काळ झालाय आणि राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर उपस्थित आहेत. बरोबर आहे. तर ही भेट अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये सर्वांच्या भुवया उंचवणारी आहे सध्या सुमित. आणि अर्थात राज ठाकरेंना याबद्दल जेव्हा विचारलं गेलं ते मातोश्रीमध्ये एंटर करत होते. पत्रकारांनी अर्थात विचारणारच पत्रकार, मात्र त्यामध्ये आई आहे सोबत समजून घ्या असं त्यांनी म्हटलं आणि बाकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणं त्यांनी टाळलेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? खरं तर याआधी जेव्हा राज ठाकरे यांना खासगीमध्ये किंवा उद्धव ठाकरेंना पण खासगीत किंवा जाहीररित्या विचारण्यात आलं की आता तुमच्या युती संदर्भात काय माहिती आहे किंवा युती संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार आहात, तर उद्धव ठाकरे काल संभाजीनगरामध्ये देखील जेव्हा पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळेला त्यांना हा प्रश्न देखील विचारला गेला की तुम्ही एकत्र कधी येताय किंवा आता पुन्हा तुमच्या भेटी कधी होणार आहेत. तर उद्धव ठाकरेंनी त्यावर उत्तर देताना हेच म्हटलेलं होतं की आता आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्रच राहणार आहोत. महाराष्ट्राच्या विरोधात ज्या काही गोष्टी असतील किंवा महाराष्ट्रावर जेव्हा संकट येईल त्या दोन्ही भाऊ आम्ही एकत्र येणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त इतरही आमच्या भेटीगाठी होत राहतील, हे त्यांचं वक्तव्य होतं. आता या डिसेंबर अखेरपर्यंत युतीची घोषणा कदाचित होईलच, पण तत्पूर्वी सध्या मनोमिलन देखील सुरू आहे. दोन्ही बंधू वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा औपचारिक भेटी घेण्यासाठी, अनौपचारिक भेटीसाठी पोहोचतायत, एकमेकांच्या घरी जात आहेत, चर्चा होते, खाणं पिणं होत आहे. हे कौटुंबिक एकत्रपणा येणं असं आहे सगळं. पण त्या व्यतिरिक्त राजकीय चर्चा या सगळ्या संदर्भातली माहिती इतर नेत्यांना देखील पूर्णपणे दिली जात नाहीये. कारण इतर नेत्यांच्या बोलण्यामधून देखील या संदर्भातली कोणती कधी स्पष्टोक्ती होत नाही किंवा खासगीत बोलल्यानंतर देखील त्यांच्याकडून तसं काही सांगितलं जात नाही. त्यामुळे कदाचित युती संदर्भातली घोषणा किंवा एकत्र येण्यासंदर्भातल्या सगळ्या काही गोष्टी असतील त्या केवळ 2 बंधूंमध्येच होत असाव्यात किंवा तशीच चर्चा होत असेल. त्या व्यतिरिक्त जनतेला दाखवण्यासाठी किंवा मीडियाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपण समोर आणतोय त्यात त्यांच्या भेटी होत आहेत. पण नेमकी काय चर्चा होते हे मात्र दोघांकडूनही समोर सांगितलं जात नाहीये. पण कदाचित आगामी काळामध्ये जसं काही दिवसांपूर्वी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी खासगीत सांगताना जसं म्हटलं होतं की डिसेंबर अखेर कदाचित युतीची घोषणा होईल किंवा युती संदर्भातले काही संकेत दिले जातील वेगळ्या पद्धतीनं. कारण आता जसं आज उद्या ठाण्यामध्ये एक भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ठाण्यातल्या वेगवेगळ्या समस्यांसंदर्भात आणि या मोर्चामध्ये राज ठाकरे यांचे देखील कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे आता राजकीय दृष्ट्या देखील हळूहळू वेगवेगळ्या स्थानिक पातळ्यांवरती कार्यकर्ते एकत्र येतात. 2 बंधू एकत्र आता जसे वर आले तसे कार्यकर्ते एकत्र येतात. त्यामुळे युती संदर्भातली देखील घोषणा आगामी काळात केली जाईल किंवा घोषणा न करताच हळूहळू जसे मनोमिलन होत आहेत तसे हे न सांगता ही युती देखील होऊ शकते. बिलकुल. सुमित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. याच